नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघूया पॉवर किर्लोस्कर कंपनीचे जे पॉवर टिलर आहे त्याला विडर म्हणतात. जे 8 HP पेक्षा 10 HP पेक्षा कमी असतं त्याला विडर म्हणतात आणि 10 HP पेक्षा जास्त असतं त्याला टिलर म्हणतात. तर आज आपण बघूया विडरच्या बाबतीत माहिती. तर या विडरमध्येही 2 प्रकार असतात, एक सेंटर रोटरी आणि एक बॅक रोटरी. तर जे सेंटर रोटरी असतं त्याला असं पाठीमागून लेझर जरी लावलं तरी आपल्या पिकाला आपल्याला भर लावता येते. जसे अद्रक असेल, हळद असेल किंवा आपल्याला कुठल्याही पिकाचे बेड बनवायचे असतील तर त्याला आपण ह्या लेझरच्या सहाय्याने भर लावू शकतो, माती लावू शकतो. असं हे विडर सेंटर रोटरीला पण बसते आणि बॅक रोटरीला पण बसते. तर आपण हे बॅक रोटरी असते ते अशी भर लावण्यासाठी माती अशी त्याचं उचलून ती बाजूला फेकल्या जाते, जसं या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहोत. तर हा जो आहे हा बॅक रोटरीचा आहे आणि याला पाठीमागे जे आपण वजन ठेवलं हे याच्यासाठी की आपल्याला ते दाबायचं काम पडत नाही, त्याच्यामुळं थोडंसं वजन ठेवलं. आम्ही याला समोरूनसुद्धा वजन लटकवलेलं आहे, कारण दोन्हीचं बॅलन्स असलं की मशीन चांगलं चालतं. तर आपण अशा पद्धतीने आपल्या शेतीच्या मेहनत आपण या ठिकाणी करू शकतो. तर आपण पुढील याच्यामध्ये बघूया की आपल्याला जर समजा माती सारख्या प्रमाणात आपल्याला जर लावायची तर आपण अशा पद्धतीने या लेझरच्या साहाय्याने आपण लावू शकतो. आणि त्याला पाठीमागे एक आम्ही पाईप बांधलेला आहे. या ठिकाणी लाकूडसुद्धा चालते, लाकूड बारीक अँगल वगैरे काही, की याने काय होतं की लेझरने जे एका ठिकाणी वरम टाकले असतो. आता ही आमची अद्रक लागवड झालेली आहे. लागवड होऊन 2 दिवस झाले, पाऊस पडला, वापसा आल्याच्या नंतर आता या ठिकाणी आम्ही भर लावण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर भर म्हणजे फक्त ते अद्रक जी लावली होती लेबरच्या साहाय्याने, तर तिच्यावर थोडी माती आपल्याला चढवणं आहे. आता थोडी माती चढवायची, तर जर तुम्ही पाठीमागचा पाईप नाही लावला तर ते ओळंब्यासारखी पडेल. म्हणून आपण पाईप लावतो आणि पाईप हो, अँगल हो, लाकूड हो, तो लावून आपल्याला सारख्या पद्धतीनं ती पसरवली जाते. हे बघा, या ठिकाणी सारख्या पद्धतीनं आपल्याला ती पसरलेली दिसते की एका ठिकाणी तिचा ओळंबा झालेला नाही. आणि पाठीमागं आम्ही जवळपास 20 किलोचा बोजा दिलेला आहे, कारण आपण लेझर दाबायचं नसते. मशीन जे असतं कुठलंही पॉवर विडर असो, आपण त्याला दाबायचं नाही. आपल्याला आपलं जे आहोत आपण त्याला जोडलेलं असतं ते खाली दाबण्यासाठी आपण त्याच्यावर दगड ठेवायचा, आपल्या हाताने दाबायचं नाही. आपण हाताने दाबलं की ते समोरून मशीन वर उठते, समोरून मशीन वर झालं की ते ग्रुप मारायला लागतं. आणि ग्रुप मारू नये म्हणून आपण लोखंडी चाकाचा वापर करायचा आणि समोर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला वजन ठेवायचं. वजन ठेवलं की तुम्ही पाठीमागे कितीही मोठी माती त्याला ओढायची ठरली तर तुम्ही तेवढी माती ती ओढू शकता, पण समोर त्याला वजन पाहिजे. मग ते बॅक रोटरीचं असो की सेंटर रोटरी.